भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये आणि आजपासून सुरू होत असलेला ज्येष्ठ अधिक मास अशा पवित्र कालामध्ये या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी रचलेलं भावार्थ रामायण त्याचं पारायण सुरू होत आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पारायणं भरपूर होतात, गाथा पारायण भरपूर होतात, एकनाथी भागवतांची पण पारायणं भरपूर होतात असं आपण आतापर्यंत पाहिलं. परंतु भावार्थ रामायणाचं पारायण माझ्या दृष्टीने, माझ्या ऐकिवात म्हणा किंवा माहितीप्रमाणे हे कदाचित पहिलंच पारायण असेल असं मला वाटतंय. एकनाथ महाराजांनी रचलेलं आहे. कारण एकनाथ महाराजांचं वाङ्मय तसं खूप प्रगल्भ आहे. जवळजवळ ते 14-15 ग्रंथ आहे एकंदर, लहान मोठे आपण जर पाहिले तर. रुक्मिणी स्वयंवर आहे, एकनाथी भागवत आहे, शुकाष्टक टीका, स्वात्मबोध, ब्रह्मानंद लेणे असं दुसरं एक नाव आहे त्याचं, चिरंजीवपद, भावार्थ रामायण, गाथा, हरिपाठ नाथ महाराजांचा आणि 300 भारुडं. भारुडांचा विचार आपण आपल्या मला वाटतं 7 दिवस आपण केलेलं आहे ना का. हां, आपण ज्यावेळेला तीर्थक्षेत्र ठिकाणना मला नावं लक्षात येईन आता, खरं म्हणजे तुम्ही पण आठवण करून द्यायला पाहिजे. हां, वेरूळ 12 ज्योतिर्लिंग सप्ताहाचा जो समारोपाचाच भाग होता. समारोप त्र्यंबकेश्वरला झाला, परंतु त्या ठिकाणी आपण एकनाथ महाराजांच्या भारुडांवर 7 दिवस 1.5 तास रोज आपण चिंतन केलेलं आहे. म्हणजे भारुडं हा एक विषय एकनाथ महाराजांचा मोठा आहे. पण भावार्थ रामायण हा ग्रंथ आणि त्याचं या ठिकाणी होणारं पारायण हे अतिशय दिव्य आहे असं माझ्या मते. आणि आजपासून आपण भगवान प्रभू रामचंद्रांचं जे रामचरित मानस आहे असं म्हणा किंवा वाल्मिकी ऋषीने केलेलं रामायण म्हणा, असे अनेक रामायण आहे. शोध घेतात तर कंब रामायण, अनेक भाषेतले रामायण आहे. आणि प्रत्येक रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या सह रामायण अर्थात अवतार घेत असताना असं गर्गाचार्यांनी म्हटलेलं आहे, चतुर्व्यूहो भवेद्यत्र दृश्यंतेच रसानव अंतःपरंच वीर्याणि सत्पूर्ण प्रकथ्यते. म्हणजे पूर्ण अवताराची एक व्याख्या सांगितलेली आहे. पूर्ण अवतार कशाला म्हणतात? जिथं भगवान एकटे येत नाही. समजा पाठीमागचे अवतार परशुराम अवतारात एकटे होते, पूर्ण अवतारात म्हणत नाही त्याला. वामन अवतारात एकटे भगवान आले, त्याला पूर्ण अवतार म्हणत नाही. नृसिंह अवतार एकटेच आले, पूर्ण अवतार म्हणत नाही. परंतु राम आणि कृष्ण अवतार तुकोबाराया सांगितले आपण, पूर्ण अवतार रामकृष्ण, हे पूर्ण अवतार. तर पूर्ण अवताराची व्याख्या सांगत असताना चतुर्व्यूहो भवेद्यत्र म्हणजे भगवान परमात्मा स्वतः, भगवान शंकर, शेष भगवान, लक्ष्मी हे बरोबर येतात आणि बरोबर येऊन कार्य करतात. राम अवतारसुद्धा भगवान शंकर बरोबर आहे म्हणजे हनुमंतर आहे, लक्ष्मी बरोबर आहे म्हणजे सीतामाई, शेष बरोबर आहे म्हणजे लक्ष्मण. चतुर्व्यूहो भवेद्यत्र दृश्यंतेच रसानव, 9 रस ज्याच्यामध्ये असतात. आणि म्हणून याला परमपूज्य तात्यांनी रामायणातील व्यक्तिपरिचय या नात्याने काही विषय या ठिकाणी चिंतनात यावा
असा एक उच्च दृष्टिकोन ठेवला. प्रभू रामचंद्र एक व्यक्ती परिचय म्हणून एक विषय घेतला जावा एका दिवस. लक्ष्मण म्हणजे काय, एक व्यक्ती परिचय व्हावा, त्याच्यावर चिंतन विस्तृत व्हावं. त्याला आपण पात्र परिचय म्हणूया, व्यक्ती परिचय म्हणूया. मी ज्यावेळेला नेटवर शोधलं, सध्या गुगलवर सगळ्या प्रकारच्या गोष्टी येतात, तर जवळजवळ 300 पात्र आहे एकंदर, 300. आणि त्याने ते असं म्हटलंय 300पेक्षा अधिक आहे, तो पण अंदाजे आकडा आहे. त्याने सांगितलं म्हणजे GPT, GPT म्हणतात त्याला, जगातलं सगळं त्याच्यावर मिळतं. त्याने सांगितलं जवळ 300पेक्षा अधिक पात्र त्यामध्ये आहे. तर त्यापैकी आपण प्रत्येक पात्राला एक तात्विक नाव देण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक पात्राला भूमी, पात्र, 3 गोष्टी तर आपल्याला घ्याव्याच लागतील. देश, काल आणि वस्तू, त्यानुसार 3 पात्र घ्यावंच लागतील. त्याच्या अंतर्गत तत्वपात्र, सत्वपात्र, सेवापात्र, कार्यपात्र, तपपात्र अशा आपण प्रत्येक पात्राला नावं देणार आहोत. प्रत्येक पात्राला नावं देणार आहोत आणि त्यानुसार त्यावर जितकं चिंतन मांडता येईल तेवढं मांडायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज फक्त मांडणी करतोय आपल्यासमोर की अशा प्रकारे तत्वपात्र, सत्वपात्र, सीतामाई म्हणजे सत्वपात्र आहे. तर हे सगळे जवळजवळ माझ्या मते 10-12 पात्र या ठिकाणी मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक 10-12 दिवसामध्ये वेळ मिळाला, लिहिण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम देश, काळ, वस्तू आपण जर पाहिलं, देशाचा विचार व्हावा. रामायणात देश हा एक विषय आहे, जिथून भगवान अवतीर्ण होऊन निघाले आणि विशेष काल या जाग्यावर घालवला. कुठं? पंचवटी, नाशिक या परिसरामध्ये. तो सगळा मोठा प्रवास आहे, उद्या त्याचा सविस्तर विचार करणार आहे. पण आपण आज ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, ही भूमी ही ऐतिहासिक तर आहेत पण पौराणिक सुद्धा आहे. म्हणजे सृष्टी निर्माण झाल्यानंतरच्या काळामध्ये चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतरामध्ये जेवढ्या चौकड्या झाल्या आतापर्यंत, त्या चौकड्यांपैकी अर्ध्या चौकड्यांमध्ये या भूमीचं वर्णन येतं. 28 चौकड्या आतापर्यंत झाल्या. चौकड्या म्हणजे कृता, त्रेता, द्वापारकली एक चौकडी, कृता, त्रेता, द्वापारकली दुसरी चौकडी, कृता, त्रेता, द्वापारकली तिसरी, याला चौकडी म्हणतात. जसं 7 दिवसाचा आठवडा असतो ना, परत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सुरू होतं, तशा चौकड्या असतात. वैवस्वत मन्वंतराला आरंभ झाल्यानंतर पहिली चौकडी कृता, त्रेता, द्वापारकली, त्या 14 चौकड्या झाल्यानंतर तिथून पुढच्या म्हणजे 15व्या चौकडीमध्ये रावण जन्माला आला आणि तिथून पुढच्या 14 चौकड्या रावण जागला. आपण ते नेहमी पाहतोच, प्रमाण पाहतोच. 14 चौकड्या लंकानाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, मागे सर्वथा नुरळेची. 14 कल्प मार्कंडे या पडे, तै लोमहर्षाचे कुरोम झडे, बकदलभ्याचे निमिष मोडे, गेले एवढे रे मना. बकदलभ्याचे पुरे निमिष, तै उपटे वटहंशाचा एक पिस. तयासे होता मृत्यूप्रवेश, तो एक श्वास भृशुंडीचा. मरणांतपुरे भृशुंडीचा, तो एक दिवस कुर्माचा. नामा म्हणे केशवाचा, वेगी विठोबाचा पंतधरा. प्रभू रामचंद्र भगवान की. मधून मधून घोष करत चला बरं का. ह्या सर्व पात्रांचा रामायणात विचार आहे. तुम्हाला हा आपण कशा करता सांगितला? लोमहर्ष. हो, रामायणाशी या सगळ्या पात्रांचा संबंध काय येतो? तर रामायण हे जुनं आहे. कोणत्या एखाद्या चौकडीमध्ये लोमहर्ष ऋषी होऊन गेले असतील, एखाद्या चौकडीमध्ये वटहंश झाले असतील. असं म्हटलंय दशरथ राजा, अज राजांनी ज्यावेळेला आणि नवी नगरी तयार केली, नगरीमध्ये नवा राजवाडा. कारण अयोध्या ही एक अशी नगरी आहे की सृष्टी स्थापन झाल्यानंतर ती मनूपासून नगरी मानली गेली. मनूपासून, या सृष्टीचा पहिला राजा मनू, आणि मनूने स्थापन केली तिला अयोध्या म्हणतात. मनूने स्थापन केलेली तिला अयोध्या म्हणतात. म्हणून तर जरी सप्तपुरे असल्या तरी आद्य म्हणून किंवा अधिक प्रासादिक म्हणून, पावन म्हणून जर कोणाचं वर्णन असेल तर ते फक्त अयोध्येचं वर्णन आहे. आपण अयोध्येच्या
रामायणामध्ये तो मुद्दा आपण ऐकला, पाहिला आपण, आपले पाटील महाराजांनी सांगितलेला मुद्दा आहे की नाही, की अयोध्या ही एकच नगरी अशी आहे की 3 वेळेला आणि वैकुंठाला नेलेली आहे. पहिली शिबी राजाने, बरोबर आहे, दुसऱ्यांदा रुक्मांगद राजाने आणि तिसऱ्यांदा प्रभू रामचंद्रांनी. सर्वांचं म्हणजे रामायणाशी जोडलेले हे सगळे पात्र आहे. शिबी राजाने आपलं म्हणजे मांस दिलं, सत्वाचा सागर अशा प्रकारचा शिबी राजा, आणि त्याने ही नगरी वैकुंठाला नेली. किड्या मुंग्यासहित वैकुंठाला नेल्यानंतर काही काळ शून्य अवस्थेत राहिलेली अशी अयोध्या. त्यानंतर रुक्मांगद राजाने, त्या सर्वांच्या कथा आहे प्रत्येकाच्या, तो प्रस्तुत आपला विषय नाही, पण त्याने आणखीन असं म्हटलं आहे, भावार्थ रामायण तुम्ही वाचन करतायत, पारायण करताय, म्हणजे ती ओळी तुम्हाला येणार. काय येणार की 3 वेळेला अयोध्या वैकुंठाला नेल्यानंतर एकनाथ महाराज म्हणतात 4थ्यांदा अयोध्या नगरी वैकुंठाला नेली जाणार आहे. हे विशेष त्यामध्ये असं, प्रभू रामचंद्र भगवान की जय. 4थ्यांदा. संत बोलतात ते भविष्य कधी खोटं होणार नाही. कोणत्या तरी युगात, सध्या कलियुग चाललेलं आहे, कलियुगामध्ये आत्ताशी कुठंतरी प्रथमचरण म्हटलं जातं. प्रथमचरण 4,32,000 वर्षांपैकी फक्त 5,000 वर्ष आणि काही वर्ष झालेले आहेत. 5,000च्या पुढं आणखी काय, म्हणजे अजून 4,27,000 वर्ष बाकी आहे कलियुग संपायला. कलियुग संपत असताना शेवटी ज्यावेळेला 821 वर्ष बाकी शिल्लक राहतील, त्यावेळेला भगवंताचा कल्की अवतार होणार आहे आणि कली कलह नष्ट होत होत पुन्हा सत्ययुगाला आरंभ होणार आहे आणि पुन्हा सूर्यवंश चालू होणार आहे. प्रभू रामचंद्रांचा जो सूर्यवंश आहे ना, तो पुन्हा चालू होणार आहे. त्या 2 पुरुषांचे नाव भागवतामध्ये आजही आहे. 2 चंद्रवंशातले महापुरुष आणि सूर्यवंशातले महापुरुष. चंद्रवंशातले देवापी आणि सूर्यवंशातले मरू हे चिरंजीव रूपाने, अदृश्य रूपाने आहे. आणि कलियुग संपल्यानंतर, सत्ययुगाला आरंभ झाल्यानंतर त्या महापुरुषापासून पुन्हा आणि प्रभू रामचंद्रांचा वंश म्हणजे सूर्यवंश पुन्हा चालू होणार आहे. पुन्हा हे महाप्रतापवान राज्य चालू राहणार आहे. काय तुम्हा आम्हाला आहे ना, मधल्या काळामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या, आधी मानव माकड होता, राम झालाच नाही, रामसेतू म्हणजे प्राकृतिक काहीतरी ढाचा आहे, या चुकीच्या कल्पना डोक्यात घातल्यामुळे आत्ता जे मी सांगतोय हे आकलन व्हायला कठीण जात आहे. मधला जो काळ गेला ना, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 70 वर्षामध्ये एक असा काळ होता, ही राम काहीतरी कल्पना आहे, राम झालाच नाही, अशा प्रकारचे राजे होऊन गेले आपल्याला. त्याच्यावर मी काहीतरी नंतर बोलेल, पण तूर्त हे लक्षात ठेवा की रामाला आम्ही राम म्हणत नाही, तो आपला वंशपुरुष आहे. ज्या कुळात आपण जन्माला आलो तो आमचा एक वंशपुरुष आहे आणि त्या कुळात आपण जन्माला आलो आहे. म्हणून पुन्हा कलियुग संपल्यानंतर ज्यावेळेला सत्ययुगाला आरंभ होईल आणि देवापी मरू अशा प्रकारचे राजे, पुन्हा चिरंजीव असलेले राजे आणि आपल्या वंशावळीला परत चालू करतील, त्यावेळेला त्यांच्या कुळामध्ये खूप आयुष्यवान महान प्रतापी राजे जन्माला येतील आणि त्यांच्यापैकी एखादा राजा परत असा जन्माला येईल की जो राजा पुन्हा एकदा अयोध्येला वैकुंठाला घेऊन जाईल. असं वर्णन कोणी केलं आहे? एकनाथ महाराजांनी. कशामध्ये? भावार्थ रामायणामध्ये. आता तुम्ही वाचन करताना, पारायण करताना जरा नजर लक्षात ठेवा आणि ती ओवी आली की मला सांगा की महाराज ती ओवी आज येऊन गेली म्हणून, म्हणजे मला बरं वाटेल जरा. हो, तर मला बरं वाटेल की तुमचं वाचन लक्षपूर्वक आहे आणि मला पण माझी ती ओवी पाठ नाही, फक्त भरत पाटील महाराजांनी सांगितली आणि मी शोधायचा प्रयत्न करतोय की एकदा अयोध्या पुन्हा आणि वैकुंठाला नेली जाणार आहे. त्यांनी एक विनोद केला होता, आठवतं का? काय विनोद केला होता की तुम्ही आळंदीला 5-10 गुंठे जागा घेतली, कोणी नाशिकला 2 गुंठे घेऊन ठेवलीत, कोणी त्र्यंबकेश्वरला 2 गुंठे घेतली. त्यांचं म्हणणं असं आहे, अयोध्येला 2-3 गुंठे घेऊन ठेवा, तुमचा तो गुंठा पण वैकुंठाला जाईल म्हणूनसाठी. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तर अशा प्रकारची अयोध्या नगरी, मनूची नगरी, मनूची, बरं का, मनू. आपण मानव आहे ना, आपल्याला मानव म्हणायचा अधिकार तेव्हापासून प्राप्त होतो, मनूपासून जन्माला आलो म्हणून मानव.
म्हणजे सृष्टीमधील या सृष्टीचा पहिला राजा मनुराजा. ती जे कान्होबाराने रूपक केलं ते बरोबर आहे. मनुराजा एक देहपुरी, आसे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा, मनवोनी आलो या देशा. मनुराजा आध्यात्मिक वर्णन आहे ते रूपक, पण या पृथ्वीचा पहिला राजा मनु, मग त्याची पत्नी शतरूपा, मग त्यांना जे 5 संतान अकुती, प्रसूती, देवाहुती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. उत्तानपाद आणि प्रियव्रत हे 2 मुलं आणि 3 कन्या, अकुती, प्रसूती आणि देवाहुती. हा भागवताचा विषय. आपल्याला फक्त एवढंच घ्यायचं की मनु राजा, आणि मनुने स्थापन केलेली नगरी म्हणजे कोणती? अयोध्या. खरं म्हणजे आपल्या शत्रूंना जेवढं आपलं भारताचं महत्त्व कळतंय तेवढं आपल्याला कळत नाही है ना. आपले शत्रू आपल्या देशाचा, तीर्थक्षेत्रांचा जितका बारीक अभ्यास करतात तितके आपण करत नाही. परक्या लोकांना माहिती आहे अयोध्या काय आहे. कारण बाबरने ज्या अर्थी भारतावर आक्रमण करून पहिले अयोध्येवरच आक्रमण केलं, कारण त्याला माहिती आहे हे भारताचं नाक आहे. आपल्या हिंदू धर्माचं सर्वात मोठं शहर, तीर्थ म्हणजे अयोध्या आहे, प्रभू रामचंद्रांची नगरी. या नात्याने शत्रूंना आपल्या नगरांबद्दल, तीर्थांबद्दल, देवांबद्दल बारीक निरीक गोष्टी माहिती आहे, आणि माहिती असल्यामुळे त्यांनी तशा प्रकारची आक्रमणं केली. अफगाणिस्तानवरून येऊन लाखाची 1.25 लाखाची फौज आणून अयोध्येवर आक्रमण करून त्याला तरी काय परवडलं असेल ना का. म्हणजे इतक्या दुरून येऊन आक्रमण करून काय लुटलं असेल ते लुटलं असेल त्याने. पण अयोध्याच का, अयोध्याच का, त्याला असं वाटत असेल कदाचित एवढी एक अयोध्या संपवली की भारत संपला, हिंदू धर्म संपला, अवतार परंपरा संपल्या, त्याला असं वाटत असेल. म्हणजे त्याला आपल्या धर्माचं नाक काय आहे हे माहीत होतं. कोणाला? बाबरला. ठीक आहे, त्याप्रमाणे काही झालं नाही. पुन्हा 498 वर्षानंतर आपण प्रभू रामचंद्राचं मंदिर परत बांधलं. जखम फार मोठी होती. 1528 साली आल्या होता बाबर, आणि 1528 साली त्याचा तो मीर बाकी नावाचा सेनापती होता. त्याला आदेश दिला की पाडा, राम मंदिर तोडा. तोडलं. लढले पूर्वज बिचारे त्यावेळेला जे काही असतील, प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येच्या परिसरात राहणारे आपले हिंदू लोक 498 वर्षापूर्वी जसे असतील तसे पण लढले. हो, आणि अपयश आलं सैन्यांपुढं. त्यांनी त्यावेळेला प्रतिज्ञा केली होती तिथल्या लोकांनी, अयोध्येच्या परिसरात लोकांनी, की जोपर्यंत राम मंदिर होत नाही तोपर्यंत आपण डोक्यात मुंडासा, फेटा, पटका घालायचा नाही आणि पायात चप्पल घालायची नाही. एक पिढी गेली, दुसरी गेली, तिसरी, आता 498 वर्षानंतर किती पिढ्या गेल्या असतील. एवढ्या पिढ्यापर्यंत अयोध्येच्या परिसरातील लोक डोक्यात टोपी घालत नव्हते, निषेध म्हणून. सुतक पाळतो ना आपण, सुतक, दुखवाटा व्यक्त करतो ना, त्याप्रमाणे पायात चप्पल नाही, डोक्यात टोपी घालायची नाही. आणि 498 वर्षानंतर ज्यावेळेला विश्व हिंदू परिषदेने अनेक प्रकारचे मेळावे केले, कारसेवा काढल्या, आणि त्या कारसेवेपैकी 6/12/1992 अशी एक कारसेवा भयानक झाली की त्या कारसेवेमध्ये आपल्याला यश आलं. सभा चाललेली होती, सभेमध्ये हजारो नाही लाखो माणसं जमलेले होते. त्यावेळेला प्रचंड मोठी सभा होती. सभेमध्ये नरेंद्र मोदी पण होते, लालकृष्ण अडवाणी होते, उमा भारती होत्या, साध्वी ऋतुंबरा होती, विनयजी कटियार होते, असे अनेक लोक होते. आणि सभा चालू असताना काही लोकांनी
सरळ सभा टाकून दिली आणि मागच्या मागं उठले. दुपारी 12:30ची वेळ झालेली होती. सभा संपण्याच्याच बेतात होते. काही लोक सरळ पूर्वनियोजित हत्यारं घेऊन आले होते आणि त्या डाच्यावर चढले. जो डाचा होता ना बाबरांनी बांधलेला मंदिर तोड, डाच्यावर चढले. पोलीस बंदोबस्त जेमतेम होता. दिल्लीला PV नरसिंहरावाचं सरकार होतं. शरद पवार म्हणजे मंत्री होते केंद्रामध्ये. शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते आणि अयोध्येला मुख्यमंत्री कल्याण सिंग होते. असं ते वातावरण होतं. 6/12/1992चं तुम्हाला सांगतोय सर्व काही. कारण हे काही तुम्ही डिटेल सगळं वाचलेलं नाही आहेत, माहीत नाही. आता माहीत होईल तुम्हाला ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे. आणि अशा वातावरणामध्ये ज्यावेळेला कारसेवक आणि बाबरी मशिदीवर चढले, पोलीस काय करू शकत नव्हते. समाज भरपूर जमलेला होता. सगळ्या समाजामध्ये काही शांत माणसं नसतात, बरोबर की नाही. ऐकून घेणारे भरपूर असतात, पण प्रत्युत्तर करणारे पण थोडेफार असतात. पुण्याला काळपांडे नावाचा कोणतरी एक शिक्षक होता आहे ना, काही विसरून गेले तुम्ही. तो काहीतरी बोलून गेला किंवा तुका नावाचा एक कोणतरी संत तंद्रीतून जागा झाला आणि असं झाला. तात्यांना काय आवडलं नाही. तात्या त्याला भेटायला गेले है ना. हे तुम्ही विसरून जाता. आम्ही फक्त आठवण करून देतो तुम्हाला, आहे ना, तुम्हाला आठवण करून देतो. आणि नाही आम्हाला भेटायचं म्हणे आता, आणि अशी मुस्कटात ठेवून दिली. ह्या गोष्टी सगळ्यांना त्या सहन होत नाही का आमच्या संतांना असं म्हणता तुम्ही. तसं त्या सभेमध्ये सुद्धा काही लोक होते, हत्यारं घेऊनच गेले होते. सभा रंगात आली, मागच्या मागं उठले, वर चढले आणि डाशा तोडायला सुरुवात केली. पोलीस बी काही करू शकत नव्हते. मुख्यमंत्र्याला कोणीतरी सांगितलं बा आम्ही काही करू शकत नाही. मुख्यमंत्री म्हणा ठीक आहे, जर ते होतंय ते होऊ द्या, पब्लिक करते ते करू द्या. कोणीतरी 1 तासात कोणीतरी दिल्लीला फोन केला शंकरराव चव्हाणांना की बाबरी मशीद पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांनी ताबडतोब तिथून फोन केला. गृहमंत्र्यांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. कल्याण सिंग तुम्ही काय करताय? बाबरी मशिदीवर लोक चढले, पाडायचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही संरक्षण करताय की नाही? काय करताय तुम्ही? गोष्ट खरी की नाही? कल्याण सिंगने फोनवर सांगितलं तुम्ही जी बातमी ऐकली आता 1 वाजतोय की बाबरी मशिदीवर कारसेवक चढले, ही अर्धवट बातमी आहे म्हणे. मग पूर्ण बातमी काय आहे? तर पूर्ण बातमी ही आहे की नुसते चढले नाही, त्यांनी बाबरी डाशा एक पाडला. ही पूर्ण बातमी होण्यासाठी हे मुख्यमंत्री पण असं असलं पाहिजे. मग तुम्ही काय करताय? म्हणजे राजीनामा देतोय. तुम्ही काय करताय? राजीनामा देतोय. मग पत्रकारांनी स्टेटमेंट घेतली आणि विचारलं की तुम्ही मुख्यमंत्री असताना बाबरी मशीद पडली, तुमची काय स्टेटमेंट? सांगितलं मी मुख्यमंत्री होतो, मी कोणाला आदेश केला नाही, पब्लिकने त्या ठिकाणी जाऊन बाबरी मशीद पाडलेली आहे आणि मी प्रतिक्रिया म्हणून मी स्वतः राजीनामा देतोय. ही त्याची प्रतिक्रिया. ही सविस्तर सांगतो तुम्हाला सगळं काही, कारण या भूमीत आपण आहोत ना, हे समजून घेतलं पाहिजे. रामाची भूमी आहे. त्यानंतर पत्रकार सभेमध्ये गेले. तिथं लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी सगळे होते. पत्रकारांनी विचारलं लालकृष्ण अडवाणींना की सभा चालू असताना बाबरी मशीद पडलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? लालकृष्ण अडवाणींनी सांगितलं काय की आम्ही बाबरी मशीद पाडण्याकरता सभा घेतलेली नाही आहे. बाबरी मशीद पाडणं हा सभेचा अजेंडा नव्हता. पब्लिकने स्वयंचलित केले ते आम्ही, पण तरी त्यांच्यावर केसेस झाल्या. मात्र त्यानंतर पत्रकार राजेंद्र सिंह RSSचे प्रमुख त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं तुम्ही सरसंघचालक असताना बाबरी मशीद पडली, सरसंघचालक नाही पण ते मुख्य कार्यकर्ते, तुमची काय प्रतिक्रिया? त्यांनी सांगितलं इतिहास बनाया नहीं जाता. एवढं तुम्ही लिहून घेतलं चाललं बरं का, एवढी ओळ, कारण ती फार महत्त्वाची ओळ आहे. इतिहास बनाया नहीं जाता, इतिहास बन जाता है. जो हम नहीं कर सके वो कारसेवकों ने कर दिखाया, है ना. बस
त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विचारलं मुंबईला की तुम्ही सेनाप्रमुख असताना बाबरी मशीद पडली, तुमची काय प्रतिक्रिया? त्याने काय सांगितलं, पाडणाऱ्यांनी पाडली, पण त्यात जर माझा एखादा शिवसैनिक असेल तर त्याच्याबद्दल मला गर्व आहे म्हणूनसाठी. प्रभू रामचंद्र भगवान की. मला काय म्हणायचं आहे, आपल्या तीर्थक्षेत्रांचं महत्त्व आपल्या शत्रूंना जेवढं माहिती आहे, शत्रूंना म्हणजे बाबर आपला कोण आहे, शत्रू, पण त्याला सुद्धा माहिती आहे की भारतामध्ये असं एक शहर आहे, असं एक तीर्थक्षेत्र आहे की जगात कुठं नाही आहे, ते भारतात आहे. त्याला अयोध्या म्हणतात. आणि म्हणून तो कुठं ते अफगाणिस्तान आणि कुठं तो भारत, कुठं ती अयोध्या, इतका लांबचा पल्ला. हो, आणि लाखो फौज घेऊन काही लाख रुपये खर्च झाले त्याचे. एवढी फौज न्यायची म्हटल्यानंतर एवढा लाखो रुपयाचा खर्च करून तो आला आणि त्याने अयोध्येवरच का हल्ला केला? तर अयोध्या त्या प्रकारची आहे, ती तीर्थक्षेत्र आहे. त्या अयोध्येवर मग मनूपासून पुढे इक्ष्वाकू, पुढे जे काही राजे झाले अनेक प्रकारचे मोठे, त्या राजांपैकी त्रिशंकू राजा, हरिश्चंद्र राजा अयोध्येचा राजा झाला, शिबी राजा, रुक्मांगद राजा, दीर्घबाहू खटवांग राजा, अज राजा, दशरथ राजा, प्रभुरामचंद्र, मग लवकुश, हे राजे त्या अयोध्येवर झाले आणि सगळे पराक्रमी. अयोध्या म्हणजे पराक्रमी राजांची नगरी आहे, पराक्रमी राजांची नगरी आहे. लवकुश, मग लव काय आणि कुश काय? लव म्हणजे आज लाहोर, जे लाहोर म्हणतात ना, लाहोर क्षेत्र, हे लाहोर लवच्या नावाने आहे. आणि तो हिंदू कुश पर्वत म्हणता ना, कुश म्हणजे लवकुशांचंच ते स्थळ आहे. भले पाकिस्तान आज आपला नाही राहिला, पण पाकिस्तानमध्ये लाहोर आहे, हिंदूकुश पर्वत तिकडे आहे, तक्षशिला आहे, रावळपिंडी आहे. रावळपिंडी म्हणजे काय? बाप्पा रावळ नावाचा जो महापराक्रमी एक राजा होऊन गेला, ज्याच्या पुढं कोणी सैन्य थांबत नव्हतं, त्या बाप्पा रावळच्या पराक्रमाची ठिकाण म्हणजे रावळपिंडी. भूमी समजून घ्यायचा प्रयत्न करू आपण, कारण आपलं भूमिपात्र आज माहिती करून घ्या. त्यामध्ये अयोध्या आहे, त्यामध्ये लंका आहे, त्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे, हा परिसर आहे. हो, कारण रामायणासाठी भूमी हे एक पात्र आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारची अयोध्या नगरी, जिच्यावर महान पराक्रमी सूर्यवंशीय महान प्रतापवान राजे आणि अवतीर्ण झाले, राज्य करून गेले. त्याच अयोध्या नगरीत आक्रमण झाल्यानंतर आज आपण 498 वर्षानंतर प्रभू रामचंद्रांचं मंदिर ज्यावेळेला आपण बांधलं, पूर्ण केलं, एवढ्या अडचणी सहन करून, तो काळ गेला. आता कीर्तनात रामाचं जर नाव काढलं तर आमचे कीर्तन रद्द होतो. त्यावेळेला हे रामाबद्दल बोलणारे कीर्तनकार नको, तुम्हाला आता पटणार पण नाही ना. पण 1985, 86, 87, 90 हा जो काळ होता, त्या काळामध्ये आमचे श्रोते आम्हाला नाव ठेवायचे, काय राम मंदिर घेऊन म्हणे, हे राजकारण आहे असं म्हणत होते आम्हाला. नंतरच्या काळामध्ये जरा बदल झाला, बोला काहीतरी बोला रामबद्दल, असं काळ बदलला, माणसं बदलून जातात महाराज. हो, तो काळ असा विचित्र काळ होता की त्या काळामध्ये, आणि राम मंदिराचा विषय म्हणजे राजकारण. बस राम मंदिराचा विषय निघाला की ते काय, हे राजकारण काहीतरी ते. पण अशा वेळेला राजकारण, राम मंदिराच्या विषयावर अनेक वेळा सरकार पडली सुद्धा, पण राम मंदिराचा मुद्दा सोडला नाही. अटल बिहारी म्हणायचे, ठीक आहे, हो आम्ही आज युतीचं सरकार बनवतोय, आमच्या अजेंड्यात आम्ही या कारणामुळे राम मंदिर आम्ही बाजूला ठेवलं आहे, पण म्हणून काय आम्ही कायमचं बाजूला ठेवलं नाही. ज्यावेळेला आम्हाला बहुमत प्राप्त होईल त्यावेळेला हा आमचा मुद्दा असणार, हा त्यांनी मुद्दा सांगितला होता ज्यावेळेला. कारण राम आमच्या हृदयातून कोणी काढू शकत नाही, आमच्या संस्कृतीतून कोणी काढू शकत नाही. आणि अशा अटलजींच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण कीर्तनं करत होतो, सप्ताह करत होतो, दौरे करत होतो, त्यावेळेला आम्हाला नावं ठेवली जात होती अनेक प्रकारची. काळ बदलत गेला आणि बदलत्या काळामध्ये त्याला महत्त्व, ज्यावेळेला उत्खनन झालं,
कोर्टामध्ये केसेस मांडल्या गेल्या, त्यावेळेला रिपोर्ट पाहायला गेला सगळा, आणि त्या रिपोर्टनुसार राम मंदिराच्या बाजूने निकाल मिळेल अशी अवस्था तयार झाली. त्यावेळेला आपल्या विरोधात 22 वकील होते. 22 सांगतात, कोणी 24 सांगतात, 22 वकील होते. पण एवढे 22 वकील होते हे आश्चर्य नाही. एवढ्या 22 वकिलांना पोचणारा आमचा एक पक्ष म्हणा किंवा देश होता, सरकार होतं, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. या भाविक जनतेचा कष्टाचा पैसा या 22 वकिलांना देऊन आणि हिंदूंच्या विरोधामध्ये ही केस चालवत असताना, राम मंदिराच्या विरोधात चालत असताना, त्यावेळेला ते वकील पोचले गेले. पण सत्य ते सत्य असतं, केव्हा तरी समोर आल्याशिवाय राहत नाही. जनमत बदलत गेलं. आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर सरकार पडत होती, तर असा विचार लोकांचा बदलला की राम मंदिराच्या मुद्द्यावर सरकार सत्तेवर येऊ लागली. असा बदल होऊन गेला, त्यामध्ये जनमत बदललं. आणि आपण आपल्या डोळ्यासमोर प्रभू रामचंद्राचं मंदिर पाहिलं. खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. अलग लक्षामध्ये की आज आपण प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये हा आनंद व्यक्त करण्यापुरते तरी आपण आनंदित आहोत. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशी अयोध्या भूमी, प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाल्यानंतर ज्या भूमीमध्ये प्रथम आले, नाशिक हा जो परिसर आहे, या परिसरातल्या प्रत्येक गावाचा काही इतिहास आहे. गावाचा मग चांदोरी नावाचं गाव असेल, चाटोरी नावाचं गाव असेल, नाशिक आहे, टाकेद आहे, परत आणखीन टहाकरी आहे, पट्टा किल्ला आहे, तिरडे आहे, या बाजूला नांदूर मध्यमेश्वर आहे, भालगाव आहे, नेऊरगाव आहे, देवगाव आहे, सोमठाण, बादाठाण, भामठाण, अशा प्रकारची नावं आहे. ती सर्व नावं तुम्हाला भावार्थ रामायणामध्ये टप्प्याटप्प्याने येतील. जसं जसं तुमचं वाचन पुढं चालेल, त्या वाचनामध्ये ज्यावेळेला तो इतिहास निघेल आणि त्या इतिहासामध्ये हरण कोणत्या ठिकाणी गुप्त झालं, पुन्हा प्रगट झालं, कारण ते जे हरण होतं ना, तो मारीच मामा होता, बरोबर नाही? हे तुम्हाला माहिती आहे सगळं. आणि मारीच मामाला सांगितलं होतं की तू रामाला इथून दूर न्यायचं सीता पळवण्याकरता. रावणाने रचलेलं कारस्थान की तू हरण व्हायचं, सुवर्ण हरण, दिसायला आकर्षक, त्याला सीता भाळली पाहिजे. त्याकरता तिने प्रभू रामचंद्रांना आग्रह केला पाहिजे, राम हरणाच्या पाठीमागे गेले पाहिजे, सीता एकटी राहिली पाहिजे, आणि मग मी तिला पळवणार. तू फक्त रामाला इथून दूर ने, मी सीतेला पळवणार. आता हे वाईट कारस्थान होतं. कुठल्याही माणसाने चांगल्या कामात सहकार्य करावं का वाईट कामात सहकार्य करावं? तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साई, बरोबर, चांगल्या कामात सहकार्य करावं. आता मारीच मामाला माहीत होतं हे वाईट कारस्थान आहे. सीतेला पळवण्याकरता जर हे षडयंत्र असेल तर आपण या कामात मदत करू नये. पण आपण या कामात मदत करू नये याचा अर्थ काय होतो? मरण पत्करावं लागेल. तू जर हे केलं नाही तुला मारून टाकेल रावण. रावण म्हणजे महापराक्रम. रावण नावाचं पात्र आहे ते 2 दिवस सांगितलं तरी कमीच पडणार आहे. ते मोठं पात्र आहे, ते त्याचं आयुष्य, त्याची शक्ती, मोठं पात्र आहे ते. पण मारीच मामाने असा विचार केला तर आपण नाही म्हणत, हा मारून टाकेल आपल्याला. त्यापेक्षा याच्या हातून मेल्यापेक्षा रामाच्या हातून मरू आपण. राम तरी मारणारच आहे ना बाणाने, आहे की नाही? आपण हरण झालो की तो मारणारच आहे. मग रावणाच्या हातून मरणं चांगलं का रामाच्या हातून मरणं चांगलं? कोणाच्या हातून? रामाच्या हातून मरूया. मरायचं तर कुठंतरी मरायचंच आहे, पण तिथं मरूया आपण. मग त्याने काय केलं? रामाला दूर नेण्याकरता, असं भावार्थ रामायणात असं वर्णन आहे, श्रीराम न्यावया दुरा मृग फडकला मध्यमेश्वरा. मध्यमेश्वर कुठे आहे? आता तुम्ही सर्व सातार वगैरे तिकडची मंडळी असणार, म्हणून तुम्हाला मध्यमेश्वर माहीत नसेल ना, म्हणून मुद्दाम सांगतो. गोदावरीच्या किनाऱ्यावर पुढे निफाड तालुक्यामध्ये आणि एक धरण आहे, धरण. त्या धरणाच्या बाजूला जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे नांदूर, आणि बाजूला धरण आहे, त्या धरणाचं नाव आहे मध्यमेश्वर. आणि तिथं मृगाचं म्हणजे हरणाचं मंदिर पण आहे. तिथं बाण मारलं ना, मंदिर पण आहे, मृगेश्वर मंदिर पण आहे. तर भावार्थ रामायणामध्ये असं वर्णन केलं नाथ महाराजांनी, श्रीराम न्यावया दुरा
अन मृग फडकला मध्यमेश्वरा, म्हणजे नांदूर मध्यमेश्वर. पण आता तुम्ही जर त्या भागात जर गेले ना तर मध्यमेश्वर कदाचित हा शब्द त्यांना कळणार नाही. मधमेश्वर मावळलं तुम्हाला. मधमेश्वर कुठे? नांदूर मधमेश्वर. कारण आपलं कसं आहे माहिती आहे का, आंगडे फाडून घोंगडे करी आणि आवकळा तयापरी. प्रभू रामचंद्र भगवान की. आपण काहीच चांगलं ठेवलं नाही हो बरं का. जेवढं शुद्ध चांगला उच्चार, चांगले शब्द, वैदिक प्रासादिक परिणामकारक ते आपण ठेवलेच नाही. आता बघा आमच्या भागामध्ये, नाशिक भागामध्ये रविवारला एक नाव आहे. काय? आईतवार. तुमच्याकडे आहे का? आईतवार. आता हा आईतवार म्हणजे काय? अहो तो खरा आहे आदित्यवार. खरा काय तो? आदित्यवार. त्याचा आपण काय करून टाकला? आईतवार. याला तुकोबाराय म्हणतात आंगडे फाडून घोंगडे करी आणि आवकळा तयापरी. तुका म्हणे बावी आणि मोडून मदार बांधावी. काय खरं आहे आपलं. परत गुरुवारला काय म्हणतात? बस्तरवार आहे ना. तू बरोबर ना, बस्तरवार. त्याचा आपण काय करून टाकला? म्हणजे आहे तो बृहस्पतिवार, त्याचा काय करून टाकला आपण? बस्तरवार. म्हणजे आदित्यवारचा केला आईतवार, बृहस्पतिवारचा केला बस्तरवार, हो मध्यमेश्वराचं केलं मधमेश्वर. हे आपण असं करून टाकलं सगळं, काही चांगलं ठेवलंच नाही बघा. आता त्रिशंकूचा विषय येईल तो. त्रिशंकू ते आकाशात तारका आहे, त्या तारे ते एकत्र आहे बघा सगळे, आणि ते फार दिसायला सुंदर दिसतात ते आकाशात. ते भगवान प्रभू रामचंद्राचे पूर्वज आहे. त्रिशंकू नावाचा राजा होता, त्याचं नाव पूर्व नाव सत्यव्रत होतं, नंतर त्रिशंकू झालं. हा जो त्रिशंकू राजा आहे ना, हो तो आजही दिसतो आकाशामध्ये तारकाच्या रूपाने, त्रिशंकू अलग अलग. आणि आपले ग्रामीण लोक काय म्हणतात? तीरकामट. काय उगलं हे? तीरकामट. या सगळ्यांचा रामायणाशी संबंध आहे. म्हणा तीरकामट म्हणा, आईतवार म्हणा, बस्तरवार म्हणा, पण कमीत कमी आपण प्रभू रामचंद्रांच्या दरबारात आपण आहोत, ते एक एक चुका सुधारून घ्यायचा प्रयत्न करूया. आजपासून आईतवार म्हणायचं नाही. काय म्हणायचं? आदित्यवार. काय म्हणायचं? आदित्यवार. बस्तरवार म्हणायचं नाही. काय म्हणायचं? बृहस्पतिवार. असं म्हणायचा प्रयत्न करूया. तसं मध्यमेश्वर काय नाव दिलंय? नांदूर मध्यमेश्वर. म्हणजे धरण आहे, फार मोठं धरण आहे, गोदावरीच्या किनाऱ्यावर धरण आहे. हो, नाथ महाराज भागवतात म्हणतात, श्रीराम न्यावया दुरा मृग फडकला मध्यमेश्वरा. आता तिथून गेला हरण काय ते पळतच राहिलं. लपंडाव खेळत त्याला कुठंतरी पंचवटीपासून दूर न्यायचं होतं है ना. त्याप्रमाणे ते पळतच राहिलं, कुठं गुप्त होणार, कुठं प्रगट होणार. जात असताना जिथं हरणाने आपली स्वतःची पाठ चाटली, खरं तर पाठ चाटण्याचं निमित्त मागं वळून त्याला मागं वळून पाहायचं होतं असं. म्हणजे आपल्या पाठीमागे जे प्रभू रामचंद्र धनुष्यबाण घेऊन लागलेले ते दिसायला किती सुंदर आहे है ना. त्या मारीच मामाला देवाला पाहण्याबद्दल मोह झाला आणि म्हणून ते हरण असं मागे वळून पाहतंय. पण मागे वळून पाहण्याकरता निमित्त पाहिजे ना, मग त्यांनी पाठ चाटली अशी. जिथं स्वतःची पाठ चाटली पाठीमागे वळून, हो त्या गावाचं नाव चाटोरी. इथं जवळच आहे गाव ते. इथून काय फार तर मला वाटतं तिथले कीर्तनकार बी पुढं माधव महाराज वगैरे इथं येणार आहेत आपल्याकडं. त्या गावाचं नाव चाटोरी. हो, हे असं म्हणायला पाहिजे की आता हे सगळे तीर्थक्षेत्रच आहे ना. जिथं जिथं प्रभू रामचंद्रांचे पाय लागले तिथं काय झालं? तीर्थक्षेत्र. त्या गावाचं नाव चाटोरी. खरं म्हणजे हा विषय रामायण काळातला आहे, हरणाने पाठ चाटली. पण वर्णन करणारे नाथ महाराज कधी वर्णन करतात? कलियुगामध्ये. म्हणजे त्रेतायुगामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी त्रेतायुग संपल्यानंतर मध्ये द्वापारयुग गेलं, द्वापारयुग संपल्यानंतर कलियुग लागलं आणि कलियुगाचे 5000 वर्ष गेल्यानंतर नाथ महाराज लिहायला बसले. हे भावरात रामायण म्हणजे काय? 2 युग गेल्यानंतर लिहायला बसले आणि तरी एकनाथ महाराजांनी जिथल्या तिथं डोळ्यासमोर हरण, डोळ्यासमोर गाव, डोळ्यासमोर सगळं ठेवून आणि ते लिहिलंय. एकनाथ महाराज भावारत रामायण लिहिताना किती तद्रूप होते असं वर्णन आहे. प्रस्तावना वाचा आपण. हो, ते लिहिता लिहित काही इतके तद्रूप व्हायचे ना एकनाथ महाराज लिहायला लागल्यानंतर.
की आपण जणू काही लंकेमध्येच आहोत. हो, लिहिता लिहिता एकनाथ महाराज हो आणि असं लिहायचे की डोळ्यासमोर हरण आहे, ते आता पाठ चढतंय, तशाच प्रकारचे लिहित होते. सगळं रामायण डोळ्यासमोर त्यांच्या फिरत होतं आणि तशा प्रकारचे ते लिहित होते. त्या लिखाणाशी, त्या अध्यात्माशी, त्या चरित्राशी एकनाथ महाराज एकदम तद्रूप झाले होते आणि तद्रूप होऊन लिहिले ते. आणि म्हणून मृगचाटी पृष्टीवरी तया ठाया नाव चाटोरी. चाटोरी नाव तुमच्या लक्षात आलं तर जवळच गाव येते. हो, अशा प्रकारचं चाटोरी गाव. आता परत आणखीन चांदोरी, दुसरं नाव काय? चांदोरी. जोडून नाव असताना कोणती चाटोरी? अहो चाटोरी चांदोरी, असे नावं जोडून असतात की नाही. दुसरं नाव आहे चांदोरी. चांदोरी म्हणजे काय? जिथं हरणाने भगवंताचा मुखचंद्र न्याहाळून पाहिला त्या गावाचं नाव काय? चांदोरी. चाटोरी, चांदोरी, अशा प्रकारे ही भूमी आहे. आणि पुढं गेल्यानंतर मग नादूर मध्यमेश्वरच्या पुढं जिथं भगवंतानी बाण मारला त्या हरणाला, तो उराला लागला, उराला. त्या गावाचं नाव आहे नेऊर. गावाचं नाव काय? हो, नेऊर. श्रीराम न्यावया दुरा मृग फडकला मध्यमेश्वरा. परत भाली भेदली जिव्हारी तो भालगाव गंगातीरी. जिथं बाणाचा भाला हृदयाला लागला त्या हरणाच्या, त्या गावाचं नाव भालगाव. आजही ते गाव आहे. रामायण काळातली घटना आणि अजून ती गावं आहे. म्हणून तर म्हटले बरं का, आपला जो देश आहे ना, आपली जी गावं आहे ना बरं का, ही गावं प्रत्येक गाव तीर्थक्षेत्र आहे. अटलजींचं वाक्य तुम्हाला सांगतो. ते म्हणायचे, अटलजी म्हणायचे बरं का, यहाँ की हर नदी हमारे लिए गंगा है और हर नदी का हर कंकर कंकर हमारे लिए शंकर है. कंकर कंकर म्हणजे काय? खडा, दगड. नुसतं एक लिंग स्थापन केलं तेवढंच नाही, या नदीतील किंवा या भूतलावरील हर कंकर कंकर हमारे लिए शंकर आहे ना. अशा प्रकारे त्यांचं वाक्य होतं. आणि खरं तर अशाच प्रकारे आपण आपल्या भूमीला मानलं पाहिजे. नाशिक असो, गोदावरी असो, नादूर मध्यमेश्वर असो, भालगाव असो, नेऊरगाव असो, चाटोरी असो, चांदोरी असो, या सगळ्या गावांकडं पाहत असताना आपण अशा पद्धतीने आणि या नजरेने आपण पाहिलं पाहिजे. पुढे गेल्यानंतर मग हो, नेऊर विंदून शिदिला पाहू तो नेऊर गाव ते ठाई. भाली भेदली जिव्हारी तो भालगाव गंगा तिरी. लक्ष्मणा धाव धाव लवकरी आणि गिरा गजरी मृग पडला. गिरा गजरी, त्याने गजर केला. लक्ष्मणा धाव धाव, कोणी गजर केला? मारीच मामाने हरणे. लक्ष्मणा धाव धाव लवकरी गिरा गजरी मृग पडला. आता गजरी शब्दावर भावार्थ रामायणात नाही बरं का, पण आम्ही काही कल्पना काढल्या असं. तिथं गाजरवाडी, गाजरवाडी. त्या गाजरवाडीच्या लोकांना आम्ही सांगतो बघा, तुमचं पण भावार्थ रामायणाला बघा, गजरी म्हणजे गाजरवाडी. ही गाजरवाडी त्या ठिकाणी आली बघा. विनोद म्हणून भावार्थ रामायणात असं नाही. आता एकनाथ महाराज दिलेले, माझं नाव जरी एकनाथ तरी मला असं म्हणायचा अधिकार नाही. तो प्रभू रामचंद्र भगवान की जय. काय सुंदर भावार्थ रामायण आहे बघा ना. म्हणजे रामायण काळात त्या डिटेल सगळ्या गोष्टी आज कशा आहे हां, हो, या आहे सगळ्या. पुढे गेल्यानंतर हो, काळगाव टोक, ते पण रामायणात आहे. पुढं काळगाव टोक आहे, ते पण रामायणामध्ये आहे सगळं. हो, गाजर म्हणजे नेऊरगाव आहे, भालगाव, भारी लागले. देवगाव, हां, रामछेदी भिन्न पाओ तया ठाया नाव देई गाव. ही देवगाव म्हणून देवगाव, नेऊरगाव, देवगाव जवळजवळ गाव आहेत. हो, रामछेदी भिन्न पाओ तया ठाया नाव देई गाव. देवगाव, रुई देवगाव, तिथले कीर्तनकार येणार आहेत पुढं, रुईचे बरं का कीर्तनकार येणार. तात्यांनी सर्व जमा केलेले सगळे महाराज मंडळी, सगळे जवळपासची मंडळी. ते तुम्हाला गावाचं स्थानमाते पण सांगतील. रुई, देवगाव, नेऊरगाव, कोकमठाण, भादाठाण, भामठाण, भाम, नुसतं भाम नावाचं नाव आहे. ही एक 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 गावं नाथ महाराजांनी आणि अत्यंत तद्रूप होऊन आणि भावार्थ रामायणात लिहिलेली आहे. म्हणून इथलं प्रत्येक गाव तीर्थक्षेत्रासारखं आहे, प्रत्येक गाव. पुढे गेल्यानंतर तुम्हाला इकडे टाकेत, आता तुम्ही दुरून आलात तर बहुत लोकांनी
तिकडच्या लांबच्या मंडळीला टाकेत माहीत नसेल, सर्व तीर्थ टाकेत, त्याला काय म्हणतात, सर्व तीर्थ. जे जटायूचा जिथं प्राण गेला त्या ठिकाणाला टाकेत नावाचं असं नामकरण येते. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक फलक पाहायला मिळेल. फलक, तो फलक असा आहे की प्रभू रामचंद्र अयोध्येपासून निघाल्यानंतर कुठं कुठं कोणत्या कोणत्या गावाला गेले ती सगळी यादी, सूची आहे त्या ठिकाणी टाकेतला, सगळी सूची आहे. आणि त्या यादीमध्ये तुम्हाला सगळी गावं, शेकडो गावं आहे, शेकडो, ती सगळी गावं तुम्हाला ऐकायला पाहायला मिळतील. कारण इथून प्रभू रामचंद्र मुंबईला गेलेत समुद्र स्नान करण्याकरता. मुंबईला वाळकेश्वर, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी काही दिवस वास्तव्य केलेले आहेत, ते पण तिथं तुम्हाला नोंद पाहायला मिळतं. जाताना कुठं कुठं थांबले, हो, मुंबईला जाताना कुठं कुठं थांबले ते सर्व ठिकाणं, गावांची नावं, हो, आणि तुम्हाला भावार्थ रामायणात किंवा त्या यादीमध्ये पाहायला मिळतील. टाकेत, ज्यावेळेला जटायूचा प्राण गेला त्याचा एक पंख तुटून जिथं पडला, टाकेच्या नंतर पुढे पट्टा किल्ला म्हणतात, त्याच्यावर हौद आहे, आजही 14 हौद आहे, त्याच्यावर थंडगार पाणी आहेत तिथं. आणि ती एक खूण आहे. पुढे टहाकरी नावाची देवी. टहाकरी, टहाकरी म्हणजे काय की जटायू असं म्हणतोय प्रभू रामचंद्रांना की ज्यावेळेला रावण सीतेला घेऊन चालला त्यावेळेला ती टाहो करत होती. टाहो, सीतामाई रामा रामा असं टाहो करत होती. हो, तर टाहोकरी, टाहोकरी असं ती त्या काळातलं नाव आहे. ते त्याची आपण करून टाकली टहाकरी. टाहोकरीची काय, टाहोकरीच्या ऐवजी काय झाली, टहाकरी. ती देवी आहे, तिथं मोठं स्थान आहे देवीचं. तिरडे, आता कीर्तनकाराची चर्चा होता, तिरडे म्हणजे काय, तर जटायू असं म्हणतोय प्रभू रामचंद्रांना की ती रडत होती. तिरडे, ते तिरडे नावाचं गाव आहे, टहाकरी नावाचं गाव आहे, पट्टा किल्ला त्या ठिकाणी आहे. ही सगळी गावं त्या परिसरामध्ये आहे. अशा प्रकारचा हा भौगोलिक भाग जर आपण पाहिला नाशिक पंचवटी परिसरातील, तर या सगळ्या परिसराला अत्यंत पूजनीय अशा प्रकारचं मानावं. आपण जे म्हटलो ना, जिही चरणसे निकसी सुरसरी शंकर जटा समाई, जटा शंकरे नाम पायी त्रिभुवन तारण आई. जिही चरणसे निकसी सुरसरी म्हणजे गंगा. जिही चरणसे, भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणापासून निघाली कोण, गंगा. उपमा द्यावी कवण्या अंगा, चरणी जन्मली पै गंगा. 16 सहस्र नारी संभोगा नित्यनपुरती कामिनी. चरणी जन्मली पै गंगा, भगवंताच्या चरणापासून गंगा निघाली. ती निघाल्यानंतर जटाशंकरे म्हणजे भगवान शंकरांनी जटेत धारण केली. आणि जटाशंकरे नाम पायी त्रिभुवन तारण आई. भगवान शंकरांनी जटेत धारण केली, त्यानंतर तिला जटाशंकरे नाव पडलं. हो, भगीरथाने आणली, तिला भागीरथी म्हटलं गेलं. गंगा आली हिमालयामध्ये, पण तिथं जटेत धारण केली. आणि जटेत धारण केलेली गंगा जटेतून सोडली तर ती इथं त्र्यंबकेश्वरला, म्हणजे डोक्यावर घेतली हिमालयामध्ये आणि डोक्यावरून उतरली त्र्यंबकेश्वरला, ब्रह्मगिरीवर. डोक्यावर घेतली आणि डोक्यावरून सोडली. पण डोक्यावर घेतल्यानंतर काय झालं, घरात कलह सुरू झाला, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. भगवान शंकरांनी तिला जटेत धारण केलं, पण जटेत धारण केल्यानंतर तिला डोक्यावर घेतलं ते मांडीवरची रडायला लागली ना, कारण एक मांडीवर आणि एक डोक्यावर. मांडीवर कोण, गौरी, डोक्यावर कोण, गंगा. गंगा गौरी दोन्ही भांडवी. नारदाने एक दिवस विचारलं, आईसाहेब काय चाललंय, म्हणजे पार्वतीला, गौरीला विचारलं, मांडीवर असलेली भगवान शंकराच्या मांडीवर तिला विचारलं, आईसाहेब काय चाललंय, मजेत चाललंय म्हणे, सगळं चांगलं चाललंय. आणि ही डोक्यावर कोण आहे, दिल्ली आग लावू मग. बरं ठीक आहे, हरकत नाही, डोक्यावर घेणं. पण आधी आहे ती मांडीवर, आधीची आहे ती मांडीवर, नंतर केली ती. असं माणसं का करतात कोण बरे, आधी केली ती मांडीवर, नंतर केली ती डोक्यावर. परमपूज्य तात्या हे सांगणार नाही, पण मी सांगतो बा थोडं का करता. असं नाही करायला पाहिजे. अहो, भगवान शंकरांनी पण तेच केलं. पहिली होती विचारी ती मांडीवर आणि दुसरी केली ती डोक्यावर.
हो, तेव्हा नारदांनी असं म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये कलह निर्माण झाला. कारण नारदांचं असं होतं, कळी लाविजे नारदे शुक उघडा प्रारब्धे जनक राज्यपदी नांदे अदृष्ट चंदे विनोदे. महात्मे सगळे, पण नारद म्हणजे कळी लावत होते आणि घरातच कळ लावली. आता गंगागौरीचं भांडण सुरू झालं. घरातला कलह चांगला नाही. हो, धाकटी पडे कडे पाहता कोडे आणि वडील धडधडा रडे मेल्या तुझे गेले मडे आणि तिकडे कार्य पाहत बसते. अभंग आहे नामदाराचा ना. हो, 2 पत्न्या असल्यावर सुंदर अभंग येतो असं. हो, धाकटी बाईल धरील शेंडी वडील बाईल धरील दाढी सापडलाशी यमझडी लाशी परी पडलाशी. दोन्हींचा कलह. भगवान शंकर त्या कलहामुळे बरं का आता हिला उतरवल्याशिवाय पर्याय नाही. पण असं आहे व एकदा माणसं डोक्यावर चढली की लवकर उतरत नाही खाली. है ना? एकदा डोक्यावर घेतली की लवकर खाली उतरत नाही. तेव्हा उतरायचं कसं? तिला काहीतरी कारण पाहिजे ना. ही जी डोक्यावर घेतलेली आहे तिला उतरवण्याकरता काहीतरी कारण पाहिजे ना. भगवान शंकर तिथून इथं आले. कुठं? त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीवर. हा जो ब्रह्मगिरी आहे, हा ब्रह्मगिरी म्हणजे अत्यंत पूजनीय. तुम्ही जगात पुष्कळ पर्वत पाहिले असतील, पण ब्रह्मगिरी नाव कुठं ऐकलं का? ब्रह्मगिरी, महाराष्ट्र. उद्या महाराष्ट्राबद्दल थोडं बोलणार आहे बरं का उद्या. ब्रह्मगिरी, अशा प्रकारच्या ब्रह्मगिरीवाले. आणि माऊलीने सुद्धा 2-3 रूपकं इतकी गोड केली ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरीचा 15व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकावर समारोप करताना इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यस्य भारत. हे कृतकृत्यस्य भारत आहे ना, याच्यावरची ती उभी आहे बघा. कृतकृत्यस्य भारत याच्यावर भगवंताच्या मुखात ज्ञानोबरांनी काय उभी घातलेली आहे की हे अर्जुना, मद चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेप होता पार्था तया गौतमू झालाशी आस्थानिधी तुगा. हे अर्जुना, हो तू म्हणजे आस्थानिधी आहे. मद चैतन्य शंभूचा माथा. आता याच्यामध्ये 3 माथे आले जवळजवळ. एक ब्रह्मगिरीचा माथा, एक भगवान शंकराचा माथा, एक भगवान कृष्णाचा चैतन्य शंभूचा माथा. तिन्ही माथ्यांचं स्वतंत्र वर्णन करावं लागतं, वेगळं वेगळं. ब्रह्मगिरीचा माथा, मद चैतन्य शंभूचा. भगवान स्वतःला म्हणतात, अर्जुना मद चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेप होता, हा निक्षेप होता. कधी उतरणार, कधी काढायची, हिला उतरवलं पाहिजे, हिला उतरवलं पाहिजे, हा निक्षेप होता. कधीपासून होता? डोक्यावर घेतली तिथपासून होता. तसं भगवंताला भगवद्गीता ही सांगायची होती, डोक्यातून बाहेर काढायची होती, पण अर्जुन भेटत नव्हता. युग भरपूर गेले, काळ भरपूर गेला, भेटणारे भरपूर भेटले, पण अर्जुन नाही भेटला ना. अर्जुनाशिवाय गीता कशी काय सांगता येईल? तसं पात्र असलं पाहिजे ना समोर ऐकण्याकरता. अर्जुना, तुला मी युगानयुगे शोधत होतो, मला हे जड झालं होतं मस्तक. भगवद्गीता डोक्यामध्ये होती ना, युगानयुगे असं वाटायचं ही देऊन टाकावं कोणाला तरी, कोणीतरी ऐकल, कोणीतरी ग्रहण करील, कोणीतरी आत्मसात करील. पण काय करू अर्जुना, हिला काढण्याकरता आणि डोक्यावरून उतरवण्याकरता मला अर्जुनच सापडत नव्हता. पण आज अर्जुना तुझ्यामुळे बरं का, हो हे मला ओझं खाली उतरवता आलं. हे जड झालेलं मला खाली उतरावं लागलं, पण त्याच्याकरता मद चैतन्य शंभूचा माथा जो निक्षेप होता पार्था. अर्जुना, हो तया गौतमू झालाशी आस्था निधी. अर्जुनाला नाव काय दिलं? आस्था निधी. अर्जुन गौतम आहे बरं का. अर्जुन कोण आहे? गौतम आहे. जसं गंगा आणायला कारण गौतम, बरोबर आहे. ही जी गंगा आहे ना, ब्रह्मगिरीतून उगम पावलेली म्हणजे गोदावरी. गौतमाच्या गायीला जीवदान देणारी तिला म्हणतात गौतमी किंवा गोवध हरी. नाव काय तिचं? गोवध हरी. हो, गौतमस्य गाम जीवनम ददाती ती गोदा. बरोबर आहे. तिची व्याख्या काय? गौतमाच्या गायीला जी जीवदान देते तिचं नाव गोदा. गो म्हणजे गाय आणि दा म्हणजे ददाती. अशा प्रकारे गौतमस्य गाम जीवनम ददाती ती गोदा, अशा प्रकारची गोदा. तिचं खरं नाव आहे गोवध हरी. त्या आपण करून टाकलं गोदावरी. खरं नाव काय? गोवध हरी. आपण केली गोदावरी. आपलं सगळं काम असंच आहे सगळं. बस्तरवार, आईतवार हे सगळं करून घ्या सगळं. आपण हम कभी नाही सुधरेंगे असं. पण नाही, हे वाङ्मय वाचून, पाहून, ऐकून, प्रवचन ऐकून निदान तुम्ही
दुसऱ्या 2 माणसाला समजून सांगाल बा गोदावरी म्हणजे काय, बृहस्पतिवार म्हणजे काय, आदित्यवार म्हणजे काय, समजून सांगायचा प्रयत्न करा तुम्ही. हे लक्षात ठेवा सगळं. तर याप्रमाणे अर्जुना हो तया गौतमो झालाशी आस्थानिधी. तू एक प्रकारचा आस्थानिधी आहे, तू प्रकारचा गौतम आहे, आणि तुझ्यामुळे मला ही गंगा डोक्यावरून खाली उतरवता आली. आणि भगवान शंकरांनी जटा आपटल्या ब्रह्मगिरीवर, तेव्हा गोदावरीने उगम पावलेली. आज आपण आता जे बसलो आहेत गोदावरीच्या आणि किनाऱ्यावर बसलेलो आहोत, अशा प्रकारची गोदावरी. हो, तर ही प्रभू रामचंद्रांच्या अवतार कार्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या, पंचवटी असेल, गोदावरी असेल, नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, टाकेद असेल, या सगळ्या परिसरात आपण जे बसलेले, या भूमीचं अत्यंत सुंदर असं महत्त्व आहे. आणि या सगळ्या महत्त्वाला उजाळा देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. हा व्यक्तिपरिचय जो विषय आहे, याच्यात आपण एक एक विषय पुढे घेणार आहोत. अजून भूपात्र या नात्याने आपल्याला बरंचसं बोलायचं आहे. भूपात्र म्हणजे काय, प्रवास होता, दगदग होती जरा, आणि अनेक विषय जरी सांगितले असले तरी हा विषय माझ्या दृष्टीने नवीन आहे. याच्यावर आपण कधी चिंतन केलेलं नाही, कधी बोललेलो नाही, कधीच नाही. पण तात्यांची आज्ञा आहे, त्यानुसार आपलाही पण एक विषय होतो आहे. हो, त्या विषयावर आपण एक दिवस प्रभू रामचंद्रांच्या अवतार कार्याला कारणीभूत जशी भूमी आहे, कोणत्या भूमीवर अवतार घेतला म्हणून भूमिपात्र सांगणं गरजेचं आहे, तसं काळ एक पात्र आहे, काळ. त्याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. काळ म्हणजे काय. रावण एक पात्र आहे, भलं मोठं, लांब लचक. दशरथ एक पात्र आहे, दशरथ, वर्णन करण्यासारखं खूप आहे या सगळ्या पात्रांमध्ये. जनक नावाचं पात्र आहे, आणि माझ्याकडं 54 जनकाची नावं मी आत्ताच लिहून आणलेली आहे. 54 जनक. तुम्ही जनक म्हणजे फक्त जनक जनक असं नाही ते. हो, इक्ष्वाकूच्या निमिपुत्रापासून तर पुढे जे क्रमवार त्या मिथिला नगरीचे राजे झाले, त्या प्रत्येकाचं नाव काय, जनक. हे कॉमन नाव आहे. पण एखादा तुम्हाला जर सीतेच्या वडिलाचं नाव काय, तुम्ही काय सांगणार, जनक. असं नाही ते, त्याचं नाव शिरध्वज आहे. आलं का लक्षामध्ये. जनक हे कॉमन नाव आहे सर्वांना, पण त्याच्या वडिलाचं नाव शिरध्वज आहे. ते सगळं सविस्तर त्या जनक पात्र ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण ते सांगू, आज नाही सांगत मी. तर याप्रमाणे सगळ्या पात्रांचा विचार करत 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 हो जितकं शक्य होईल मला तितकं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. हो, आणि त्याप्रमाणे आपण भावार्थ रामायणाच्या एकदम सान्निध्यात आहात. एकनाथ महाराजांनी रचलेलं भावार्थ रामायण. माझा आग्रह होता तात्यांना बरेच वर्ष की जसं तुकोबाऱ्यांचा गाथा आपण नेहमी पारायण करतो, त्याच्यावर कीर्तनं होतात, तशाच प्रकारे नाथ महाराजांच्या वाङ्मयावर भारुड असतील, गाथा असतील, हरिपाठ असेल, त्याच्यावर जास्त कीर्तनं व्हावी गाथ्याप्रमाणेच. तात्यांनी त्याच्यावर लक्ष घातलेलं आहे नाथ महाराजांच्या वाङ्मयाकडं. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण ते जे वाङ्मय हे मधल्या काळातलं वाङ्मय. हा जो भावार्थ रामायण आहे ना, ज्ञानोबारायचा जर काळ धरला तर आपण तो दूरचा काळ 700 वर्षापूर्वीचा, तुकोबारायचा नंतरचा काळ आहे. तुकोबारायांच्या आणि ज्ञानोबारायांच्या मधल्या काळातलं हे वाङ्मय एकनाथ महाराजांचं, आणि ते सर्वस्पर्शी आहे, विनोदी आहे. बाकी मग प्रासादिक तर आहेतच, त्यात काय शंकाच नाही कुठल्याही प्रकारे, पण ते अत्यंत सर्व हृदयस्पर्शी अशा प्रकारचं वाङ्मय आहे. त्याच्यावर माझ्यापेक्षा अत्यंत विद्वान लोकांनी म्हणजे प्रयत्न जर केला तर चंद्रशेखर महाराजांसारखे, चैतन्य महाराजांसारखे, तात्यांसारखे यांनी त्या भारुडातील जे काही आशय बाहेर निघतो तो आशय बाहेर काढून लोकांपर्यंत जर पोचवला तर आणखीन खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आणि खूप नवीन कीर्तनकारांना, पुढच्या पिढीला खूप चांगलं प्राप्त होऊ शकतं. तात्या मला बोलले होते एकदा, गातो एका धातो एका याच्यावर तुम्ही लिखाण करा. पण लिखाण काही मला करायला जमलं नाही, तेवढं सगळं जमलं नाही, पण व्हायला पाहिजे ही गोष्ट मात्र खरी आहे. तर आज आपण हे भूपात्र म्हणून जे काही बोललो, 1 तासामध्ये जे काही चिंतन झालं, तास सव्वा तास म्हणा काय जे असेल ते, तात्याने मी आधीच बोलवतो, जास्त काही बोलू शकणार नाही. फार तर 1 तास रोज चिंतन होईल, कारण कीर्तनात संगत साथ संगीत वगैरे असतं, तर मधल्या काळात थोडंसं हे मिळतं. किडनीचा त्रास होता मधल्या काळामध्ये, त्याचं मला सलग 1 तास बोलायला बंदी आहे. भागवत सांगताना सुद्धा मध्ये विश्रांती घेतली तरच बोलता येतं,
एरवी बोलता येत नाही. भगवंताच्या कृपेने अजून थोडं बरं आहे, बोलू शकलो 1 तास. अयोध्येपासून तर नाशिकपर्यंत जी काही थोडीफार वाटचाल सांगितली आणि त्यातलं काही प्रत्येक गावाचं महत्त्व सांगितलं, एवढं तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रहण करावं. आणि उद्याच्या प्रवचनाची प्रतीक्षा म्हणून आज प्रवचन सेवेला पूर्णवारण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान.